केज नांदूर रस्त्यावर वाल्मिक कराड समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन। संतप्त कराड समर्थकांनी नांदूर रस्त्यावर टायर पेटवले। केजच्या शिरूर गावात देखील वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ एकानं पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं। धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता समर्थकाचा सवाल। बीडच्या मसाजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा मृत्यू। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी याचा संबंध नसल्याची माहिती। बीड हत्या प्रकरणी पंढरपूरमध्ये 22 जानेवारीला आक्रोश मोर्चा। देशमुख कुटुंबांसह मनोज जरांगे, सुरेश धस मोर्चाला उपस्थित राहणार। आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होईपर्यंत मोर्चे सुरूच ठेवण्याचा निर्धार। केजमध्ये मसाजोग गावामध्ये असलेला टोलनाका चर्चेत। मसाजोग गावातील टोलनाक्यावर 2 अपहरणाच्या घटना। टोलनाक्यावर पोलीस चौकी उभारण्याची मागणी। महाराष्ट्र एकीकरण समितीचं कोल्हापूरमध्ये धरणं आंदोलन। सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी समितीचं आंदोलन। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी। बीडच्या आष्टीमधील वाहिरा परिसरामध्ये 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या। जुन्या वादातून नातेवाईकांनीच हत्या केल्याची प्राथमिक माहिती। हत्येप्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात। जळगावमध्ये मनसे शहराध्यक्षांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली। 2 महिन्यांपासून पगार दिला नसल्याचा कामगारांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदाराचं आमरण उपोषण। माजी खासदार इम्तियाज जलील यांची उपोषणस्थळी भेट। आदर्शनगर पतसंस्थेमध्ये झालेल्या 202 कोटीच्या घोटाळ्यामुळे अनेक परिवार रस्त्यावर। 8वीच्या पुस्तकामध्ये छापलेल्या धड्यावरून रत्नागिरीमध्ये भंडारी समाज आक्रमक। पतित पावन मंदिराच्या इतिहासावरून भंडारी समाज आक्रमक। चुकीचा इतिहास पुढच्या पिढीला शिकवला जात असल्याचा आरोप। चेपी विमानतळावरून मुंबईसाठी सुरू असणारी विमानसेवा काही दिवसांपासून बंद। विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी ठाकरे गटाचं पदाधिकारी आक्रमक। केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांचं पत्र। रत्नागिरीमधील एका खासगी कार्यालयामधील कर्मचाऱ्याकडून मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक। मनसेच्या दणक्यानंतर परप्रांतीयाचा माफीनामा। भंडारा जिल्हा परिषदेचा 27 जानेवारीला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरणार। जिल्हाधिकाऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी निवडणुकीची अधिसूचना काढली। सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सावध पावलं। नाशिकमध्ये व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगारांचं आंदोलन। योजनेच्या माध्यमातून बँक कर्ज देत नसल्याचा तरुणांचा आरोप। गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये परिचारिकांचा तुटवडा। अधिपरिचारिका व परिसेविकांची पदं मंजूर असून देखील केवळ 145 कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती। राज्य सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली। खासदार अमर काळे यांचा आरोप। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर रस्त्यावर उतरणार, काळेंचा इशारा। धुळे शहरामधील नामांकित शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयाला महापालिकेकडून टाळं। मालमत्ता कर चुकवल्यानं महापालिकेची कारवाई। शेगावातील केसगळतीच्या रुग्णांची संख्या आता 197 वर। केसगळतीचं कारण शोधण्यासाठी आयसीएमआरचं पथक शेगावात ठाण मांडून केसगळतीला 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून देखील कारण मात्र अस्पष्ट। आरोग्य यंत्रणेला केसगळतीचं कारण शोधता येत नसेल तर WHOला पाचारण करा। केसगळती प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांची मागणी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीमधील गाळ काढण्याचं काम महसूल प्रशासनानं थांबवलं। नदीतून वाळू घेऊन जात असल्याचं समजल्यानंतर प्रशासनानं काम थांबवलं। स्मार्ट सिटी अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामधील 85% रस्त्यांची कामं पूर्ण। 83 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 317 कोटींचा निधी खर्च। देवमोगरा ट्रस्टकडून पालघरमधील सूर्य इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंग सायन्स सुरू। पालघरमधील रुग्णालयांची कमतरता लक्षात घेऊन महत्त्वाचा निर्णय। सिंहगड किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना 344व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानवंदना। मावळा जवान आणि शिवप्रेमी संघटनांकडून राज्याभिषेक सोहळा। आम्ही पुणेकर संघटनेच्या शिवस्वराज्य रथयात्रेचं साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसले यांच्याकडून स्वागत। जपानच्या टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी रथयात्रा।
मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा राग आल्यानं 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण. येवल्यामधील फत्तेबुरुज नाका परिसरातील पेट्रोल पंपावरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील कबनूर चौकामध्ये अतिक्रमण काढताना वाद, तर पहिल्यांदाच अतिक्रमण काढल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त. पंढरपूरमधील धरण प्रकल्पग्रस्तांच्या 18 प्रकल्पग्रस्त गावठाणामधील पुनर्वसनासह इतर प्रलंबित प्रश्नांसंबंधी बैठक. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. 3 महिन्यामध्ये प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये वीज चोरट्यांविरोधात महावितरण कंपनीची धडक मोहीम. वीज चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाईमुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. पंढरपूरमध्ये पुरोगामी संघटनांकडून 11वा विठ्ठल रुक्मिणी मुक्ती दिन साजरा. संघटनांकडून लाडू वाटप, मंदिरातील कर्मचाऱ्यांचा सत्कार. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानकडून नवी देणगी कार्यालयाचा शुभारंभ. साईबाबा संस्थान समितीचे अध्यक्ष अंजू शेंडे यांच्या हस्ते शुभारंभ. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरामध्ये तिळी चतुर्थीचा उत्सव. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी 4 लाखापेक्षा जास्त भाविक येण्याचा अंदाज. सेलूच्या केळझरमधील गणपती मंदिरामध्ये पौष चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी. चतुर्थीनिमित्त भजन कीर्तनासह 2 दिवस यात्रेचं आयोजन. अयोध्येमधील राम मंदिराच्या वर्षपूर्ती निमित्तानं सांगलीमध्ये रामकथा आणि कीर्तन सोहळा. माजी मंत्री सुरेश खाडे यांनी त्याचबरोबर संभाजी भिडे यांची कीर्तन सोहळ्याला उपस्थिती. चंद्रपूर जिल्ह्यातील देलनवाडीमध्ये शंकरपटात बैलजोडी शर्यत उत्साहाचा नगारा वाजला. 100 वर्षांची परंपरा असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडीमध्ये शंकरपटाची धूम. वाशिममध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेअंतर्गत 265 रस्त्यांना मंजुरी. 155 रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाला. मात्र कामाला मजूरच मिळत नसल्यानं रस्त्याचं काम अपूर्ण. नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर. भगवान बाबानगर, उदयनगर परिसरामधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण. पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास पालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटी प्रवेशाच्या जिल्ह्यामध्ये 4,408 जागा. 562 शाळांनी नोंदणी केली. 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्यात येणार. गोंदियामध्ये वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्या कमी होईना. वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत 14 लाखांचा दंड वसूल. वर्षभरामध्ये 1,371 वाहन चालकांवर कारवाई. बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क लागू. भारतीय कांद्याच्या बाजारामध्ये होणार परिणाम. कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. अन्यथा कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची भीती व्यक्त. जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादन क्षमता घटल्यानं निर्यातीवर परिणाम. कापसाची आवक घटल्यानं जिनिंग उद्योग संकटात. हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे करडई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे करडई उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता. करडई उत्पादक शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तुरीचे उत्पादन घटलं. एकरी 2 ते 3 क्विंटलपर्यंतच उत्पन्न. धुकं, ढगाळ वातावरण, त्याचबरोबर अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठा फटका. वाशिमच्या बाजारामध्ये काळ्या ऊसाला मोठी मागणी. एका ऊसाच्या नगाला 35 ते 40 रुपयांचा दर. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या नेरला उपसा सिंचनाचं काम अखेर 40 वर्षांनंतर पूर्ण. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील पाणी मिळणार. जळगाव शहरातील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट गिरणा नदी पात्रात. गिरणा नदी फेसाळली. नदीची पवित्रता आणि सौंदर्य देखील धोक्यात. सोलापूरच्या अकोला तालुक्यातील अकोला गावामध्ये तरुण शेतकऱ्यांकडून संमिश्र पालेभाज्याच्या त्याचबरोबर फळ लागवडीचा प्रयोग यशस्वी. उत्पादन खर्चामध्ये बचत झाल्यानं वार्षिक उत्पन्नामध्ये दुपटीनं वाढ. पैशाच्या वादातून भर बाजारामध्ये कुऱ्हाडीनं वार करत एकाची हत्या. बुलढाण्याच्या माटर गावातील धक्कादायक घटना. हल्ल्यामध्ये 2 जण गंभीर जखमी. नागपूरच्या हिलटॉप परिसरामधील कॅफे ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला. व्यवसायातील स्पर्धेमुळे ऑपरेटरवर हल्ला झाल्याची माहिती. 2 आरोपींना अटक. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. नांदेडच्या भाग्यनगरमध्ये हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी एकाला अटक. मारहाण करणारा पोलीस कर्मचारी आकाश सावंत आणि अजून एक आरोपी फरार.
पुण्याच्या आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव ट्रक पलटी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अपघातामध्ये 2 जण जखमी. सुदैवानं जीवितहानी नाही. जालन्याच्या भोकरदनमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 250 वाहनांवर कारवाई. वाहतुकीला अडचण ठरणारी वाहनं जमीनदोस्त करण्यात आली. हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील लिफ्ट अनेक वर्षांपासून बंदच. लिफ्ट बंद असल्यामुळे दिव्यांगांचे मोठे हाल. बंद असलेली लिफ्ट चालू करण्याची दिव्यांगांसह वयोवृद्ध नागरिकांची मागणी. गावी निघालेल्या महिलेला बोलवण्यात गुंतवणूक. दिशाभूल करत भामट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले. पुणे सातारा महामार्गावर भोरच्या राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील घटना. तब्बल 13,45,000 रुपयांचा ऐवज चोरीला. परभणीच्या गंगाखेडमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला सासरच्या मंडळींकडून मारहाण. पीडित महिलेकडून पती आणि सासरच्या विरोधात तक्रार. 40 लाखाचं कर्ज घेऊन दे म्हणत पतीकडून मारहाण झाल्याचा आरोप. अकोल्यामध्ये उड्डाणपुलावरून उडी मारण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या युवकाला वाचवलं. स्थानिकांकडून युवकाला वाचवण्यामध्ये यश. मोठा अनर्थ टळला. गडचिरोलीच्या देसाईगंज भागामधील वाघाच्या दर्शनामुळे भीतीचं वातावरण. वाघाला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूरच्या उमरेड करांडला अभयारण्यामध्ये वाघिणीचा रस्ता अडवल्याप्रकरणी नागपूर खंडपीठानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. वनविभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी. वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं हेल्मेट बाईक रॅली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा तसंच वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं उपक्रम. जळगावमध्ये पोलीस दलाकडून हेल्मेटबाबत जनजागृती रॅली. वाहतूक शाखेचे पोलिसांचा रॅली उत्स्फूर्त सहभाग. नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचं रॅलीच्या माध्यमातून आवाहन. नाशिकमध्ये आरटीओ विभागाकडून वाहनांवर रेडियम रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम सुरू. मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या वाहनाला रिफ्लेक्टर नसल्यानं अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नोंदवणार. ई पीक पाहणी. तहसील कार्यालयामध्ये विशेष बैठक. बारामतीमध्ये बापाकडून भिंतीवर डोकं आपटत 9 वर्षीय मुलाची हत्या. मयत मुलाच्या आजीकडून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न. तिघांविरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये जोगाराचं लागलेल्या व्यसनातून एका व्यक्तीकडून चक्क बहिणीच्याच घरामधील तब्बल 12.5 तोळे सोन्यावर डल्ला. जोगारामध्ये 5 एकर शेती देखील विकली. पोलिसांना संशय आल्यानंतर चौकशी करून आरोपीला अटक. जालन्यामध्ये अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी 15 जणांवर गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. महसूल विभागाकडून 100 ब्रास वाळू जप्त. कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले. जळगावच्या अकुलखेडामध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 2,31,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. साताऱ्यामध्ये 5 जणांना भोंदूबाबानं 36 लाखांचा गंडा घातला. भोंदूबाबाला म्हसवड पोलिसांकडून अटक तर 1 जण फरार. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पिंपरी चिंचवड शहरामधील महानगरपालिकेच्या शाळेला सरप्राईज भेट. 20 मिनिटं संवाद साधत मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानावर रंगणार कोल्ड प्ले कॉन्सर्ट. 18 ते 21 जानेवारी दरम्यान कॉन्सर्टचं आयोजन. यासाठी जगभरातून लाखो प्रेक्षक येणार. नवी मुंबईमध्ये 18 ते 21 जानेवारी दरम्यान कोल्ड प्ले कॉन्सर्ट आयोजन करण्यात आलेलं आहे. जगभरातून या कॉन्सर्टला लाखो प्रेक्षक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. तर नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानावर या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलंय. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर. बिग डिस्काउंट डील्स. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.